जास्त वेळ घेणार नाही। पण आज आपल्याला बघा, आज आपला नागपूर शहर मला तर वाटतं किती कोटी रुपयाचे कामं ते त्यांनाच माहीत आहे। म्हणजे मी मागच्या वेळी आकडा काढला, मी पालकमंत्री असताना तेव्हा तो 2 लाख कोटीच्या वर गेला होता। आणि आता तर त्यांनी या 2 वर्षामध्ये पुन्हा प्रचंड नागपूर शहर जिल्ह्याकरता प्रचंड निधी दिला। आज ज्या रोडचं आपण भूमिपूजन उद्घाटन करतोय, ज्या पुलाचं उद्घाटन करतोय, आपण कधी जीवनात विचार नसन केला, आपण कधीही जीवनात विचार नसन केला एवढा चांगला रस्ता माननीय नितीनजींनी बांधला। त्यामुळे त्यांचं एकदा पुन्हा डायरेक्ट मध्य प्रदेशमध्ये आपण जाऊ शकतो असा रस्ता त्यांनी बांधला। त्यामुळे त्यांचं मनापासून हृदयापासून मी आभार मानतो। मी त्यांना एवढीच विनंती करणार आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये माननीय नितीनजी असाच एक रस्ता आहे, नितीनजी आपल्याला एक रस्ता बांधून पाहिजे। खूप मी त्या रस्त्याकरता तुम्ही प्रयत्न करताय। जसं या रस्त्याने या भागातलं संपूर्ण स्ट्रक्चर बदललं, शेतकऱ्याच्या जीवनमानामध्ये त्या ठिकाणी मोठा फरक पडला। त्याचप्रमाणे आपल्या MP वरनं शिवनीवरनं नरखेडवरनं आपला कारंजा लोहारी सांगवापासून कारंजा तो रस्ता बांधणे फारच आवश्यक आहे। तो जर रस्ता बांधला आपण, संपूर्ण काटोल विधानसभेचं नरखेड तालुक्याचं आयुष्य बदलून जाईल आणि तिथले शेतकरी हे मालामाल झाल्याशिवाय राहणार नाही, तिथल्या शेतकऱ्याचं जीवनमान बदलून जाईल असा त्या ठिकाणी तो रस्ता आहे। माननीय नितीनजींनी या सावनेर विधानसभेमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज मी त्या ठिकाणी जो रस्ता बांधला नितीनजींनी तो तर स्वप्नातच विचार करू शकत नव्हतो। म्हणजे आपण बघा, तुम्ही धापेवाडावरनं निघाले, सावनेरला गेले, सावनेरपासनं खापापासनं रामटेक, पारशिवनी रामटेकवरनं खात भंडाऱ्यावरनं अड्याळ पवनी, म्हणजे भिवापूरवरनं उमरेडवरनं कुईवरनं कामटीवरनं खापरखेडा, 235 किलोमीटरचा नॅशनल हायवे 2,500 कोटी रुपये खर्च करून मंजूर करणे, पैसा देणे, बांधकाम पूर्ण होणे, हे नागपूरच्या महाराष्ट्राच्या इतिहासातलं पहिलं मोठं काम, ज्यातनं पूर्ण नागपूर जिल्हा चांगला झाला। इतकं मोठं काम 2,500 कोटीचं त्यांनी करून दिलं। बाकी तर पूर्ण सावनेर विधानसभेत माझा दावा आहे। आता काही लोकांना सवय आहे, नितीनजी तुम्ही कामं केल्यावर, म्हणजे आता त्या भाषेत मी बोलत नाही, पण तुम्ही जेवढे कामं केले त्याचे उद्घाटन करून त्याचं श्रेय कसं घेता येईल याचे कामं सावनेर विधानसभेत, तर मग आता मी पालकमंत्री असताना जेवढे पैसे दिले तेच चालू आहे, नवीन पैसे तर आलेच नाही। या सावनेर विधानसभेत एकही नवी टिकली नवीन सरकारच्या काळात आली नाही। जे काही काम आहे ते नितीनजीचे काम आहे आणि मागच्या 5 वर्षात पालकमंत्री म्हणून जेवढे कामं दिले तेवढेच कामं चालू आहे, यापेक्षा एकही काम या सावनेर विधानसभेत चालू नाही आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की या सावनेर विधानसभेतले 3-4 जे काही MDR राहिले मी तुम्हाला नंतर देईल। दुसरं एक नितीनजी मी शेवटचं सांगतो, इथली जी धापेवाडा संस्थान आहे यांची फार मोठी अपेक्षा तुमच्या माझ्याकडनं आहे, या व्यासपीठाकडनं आहे। आणि तुम्हाला जी प्रयत्न करताय, तुम्ही प्रयत्न करताय, वारंवार बैठक घेताय, पण जे काही सूर्यवंशीची इन्फ्रास्ट्रक्चर झाले, तुम्ही नव्हते त्या काळात, नव्हते, तुम्ही आता आले आहेत, त्यामुळं तुम्ही खरंच चांगलं काम केलं आहे, त्याबद्दल काही कोणाच्या मनात शंका नाही आहे। पण नितीनजी यापूर्वी जेवढे कामं झाले ट्रस्टला बिलकुल विचारलं नाही, या गावाच्या ट्रस्टला कुठलं विचारलं नाही। तुम्ही आल्यानंतर तुम्ही चांगलं काम करता याच्याबद्दल मला माहिती आहे, पण माझी विनंती आपल्याला आहे की जे काही कामं कराल, कारण नितीनजींनी 8,60,00,000 रुपये केंद्र सरकारकडनं विशेष बाब म्हणून या गावाला दिले, धापेवाडाकरता दिले, मंदिराकरता दिले, 8,60,00,000 दिले, पण त्याचे 80 लाख भलतीकडे खर्च झाले। आता 3.5 कोटीचे कामं केले, ते कामाचं थोडं तुम्हाला ऑडिट करावं लागेल, क्वालिटी ऑडिट करा, तुमच्या काळात झालं आहे। तुम्ही मला माहिती आहे सेन्सिटिव्ह ऑफिसर आहे, पण नितीनजी आता 5 कोटी उरलेले आहेत, ते कामं उत्कृष्ट क्वालिटीचे व्हावे असं सूर्यवंशीजींनी सांगितलं आहे। पण एक काम नितीनजी या ठिकाणी आज निर्णय घ्यावा लागणार आहे की एकादशीला जवळपास 1.5 लाख लोक राहतात, ते भर पावसात राहतात। एक जसा कोराडीला आम्ही 5 कोटी रुपयाचा लोखंडी शेड बांधला, त्या लोखंडी शेडवर सोलर केलं आणि सोलर करून संपूर्ण वीज गावाला दिली आणि त्या संस्थानाला दिली, तर एक सोलरचा मोठा 40,000 फूटचा 1 एकरचा शेड आणि त्यातनं दर्शन बारी, ती बारी डायरेक्ट मंदिरात सोडणे, त्याशिवाय या गावाच्या यात्रेचा बंदोबस्त होणार नाही। त्यामुळे 5 कोटी रुपये अजून लागतील। मला वाटतं या 5 कोटीचा निर्णय एक ते NMRDA कडनं करू, NITतनं करू,
पण 5 कोटी आपल्याला पुन्हा द्यावे लागतील, ज्याला सोलर सेट आणि एक दर्शन बारी. ती दर्शन बारी झाली तरच या गावात चांगलं होईल, कारण तोपर्यंत यात्रेचं मॅनेजमेंट होणार नाही. यात्रेचं मॅनेजमेंट जर झालं नाही तर लोक आपल्याला नाव ठेवतात, कारण 1.5 लाख लोक येतात आणि ते जिल्ह्याचे येतात. आणि म्हणून माझी विनंती आहे, आपण ती दर्शन बारी आणि एक शेड 5 कोटीचा या गावाला मंजूर करावा एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा जोरात नितीनजीसाठी जोरात टाळ्या वाजवून, ज्यांनी आपल्या गावाला गौरवान्वित केलं अशा नेत्याला 100 वर्ष आयुष्य लाभो एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद साहेब. या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत संध्याताई गोतमारे, मीनाताई तायवाडे आणि स्मृती इंदावार. त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर या कार्यक्रमाला पुढे नेत मी सन्माननीय खासदार कृपालजी तुमाने यांना या ठिकाणी आमंत्रित करते. विनंती करते आपल्या सगळ्यांशी त्यांनी संवाद साधावा. आपल्या सर्वांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि आपल्या या धापेवाड्याचे भूमिपुत्र आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, मंचकावरती उपस्थित सन्माननीय बावनकुळे साहेब, सन्माननीय टेकचंदजी सावरकर साहेब, सन्माननीय डॉक्टर पोद्दार साहेब, सन्माननीय सूर्यवंशी साहेब, मंचकावर विराजमान सर्व प्रमुख अतिथीगण, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण या पवित्र नगरामध्ये एक भूमिपूजन आणि एका रस्त्याचं उद्घाटन. या धापेवाड्याचं पावित्र्य सर्वांना माहिती आहे. विठ्ठल रुक्मिणीची आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीला होणारी यात्रा आणि त्या यात्रेच्या निमित्ताने येणारे भाविक, यावर्षी जवळपास 1.5 लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलं. आणि साहेबांचा स्वतःचं गाव असल्यामुळे या गावाचा विकास होईल प्रत्येकाला अपेक्षा आहेच, आणि ती अपेक्षासुद्धा पूर्ण होताना आपण पाहतो आहे. भक्त निवासाची नितांत गरज होती, ती आदरणीय गडकरी साहेबांनी आपल्या विशेष बाब म्हणून पर्यटन मंत्रालयाकडनं त्याला 8 करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. आणि यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या भक्तांना इथे राहण्याची व्यवस्था आदरणीय गडकरी साहेबांमुळे आता लवकरच होणार आहे. या ठिकाणी मागल्या वर्षी मी तसं दरवर्षीच यात्रेला येतो, पण आल्यानंतर ज्या वेळेला माझ्याकडे मागणी करण्यात आली की बा हे संपूर्ण मंदिराचा जो विजेचा खर्च आहे, तो विजेचा खर्च आमच्यानी सुद्धा आता सहन होत नाही, म्हणून मी मागच्या वेळेला खासदार निधीमधनं 14 लाख रुपये सर्व सोलर पॅनलवरती हे मंदिर आणण्याकरता मंजूर केलेले होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की गडकरी साहेबांचं विशेष असं लक्ष या गावावरती असते. ज्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण देशामध्ये आता रस्ते कोणते बांधावे हा प्रश्न सरकारला पडलेला आहे. साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशातले A to Z सर्व रस्ते जे स्टेट हायवे होते त्यालासुद्धा नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट करण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं. आणि आपण बघतो आहे की संपूर्ण देश, तुम्ही उत्तरेमध्ये जा की दक्षिणेमध्ये जा, कोणत्याही यात्रेला जा, चारोधाम यात्रेला जा, आज तिथले सुद्धा रस्ते चकाचक झालेले आहेत. त्यामुळे आज जनतेला जो पूर्वी त्रास होत होता तो त्रास संपला. आणि त्या दृष्टीने साहेबांनी एक उत्कृष्ट कार्य या देशामध्ये करून दाखवलेलं आहे. पण त्यांनी त्या गावामध्ये, या गावातील जनतेची सुद्धा एक मागणी आहे आणि त्या मागणीची चर्चा मी आता मंचकावरती साहेबांसोबत केल्यावर साहेबांनी मला सांगितलं की साहेबांची एक जागा इथे 7 ते 8 हजार फूट जागा खाली पडलेली आहे आणि गाववाल्यांना व्यायामशाळेची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे साहेबांनी ती जागा या व्यायामशाळेकरता देऊ केलेली आहे आणि त्याला लागणारा 25 लाख रुपयाचा निधी हा मी माझ्या खासदार निधीमधून देतो आहे. अनेक गोष्टी आहेत, साहेबांना सुद्धा जायचं आहे,
त्यामुळे मी याच ठिकाणी माझे भाषण आटोपत घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहेब. यानंतर मी आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे एकत्र जमलो आहोत त्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 547 सावनेर धापेवाडा गोंडखैरी सेक्शनच्या चौपदरीकरणाचा लोकार्पण या ठिकाणी करावं, लोकार्पण करावं अशी विनंती करते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 547 सावनेर धापेवाडा गोंडखैरी सेक्शनचं चौपदरीकरण. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. भक्ति के रंग में सराबोर ये श्रद्धालु हर साल लाखों की संख्या में नागपुर के धापेवाड़ा में पहुंचते हैं. विदर्भ का पंढरपुर कहे जाने वाला ये धापेवाड़ा नगर पवित्र नदी चंद्रभागा के तट पर स्थित है. कहा जाता है कि पंढरपुर की आषाढ़ी एकादशी महापूजा और यात्रा पूरी होने के बाद विट्ठल अपने भक्तों को दर्शन देने के लिए धापेवाड़ा आते हैं. ऐसे में यहाँ लाखों की संख्या में श्रद्धालु जुटते हैं और मेला भी लगता है. और अब इन लाखों श्रद्धालुओं की राह और आसान कर दी गई है. केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी जी के मार्गदर्शन में नेशनल हाईवे 547 यानी सावनेर धापेवाड़ा कलमेश्वर गोंडखैरी 4 लेन रूट बनकर तैयार है और इसका लोकार्पण किया जा रहा है. साल 2014 में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सरकार आने के बाद से ही देश के हर इलाके में विकास को एक नई रफ्तार मिली है और विकास की इस रफ्तार की गति बढ़ाने का काम केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी जी ने अपने वर्ल्ड क्लास प्रोजेक्ट्स के जरिए किया है. इसी कड़ी में नितिन गडकरी जी इस बहुप्रतिष्ठित 4 लेन नेशनल हाईवे 547 का लोकार्पण कर रहे हैं. इस नेशनल हाईवे की कुछ विशेषताओं के बारे में बात करें तो ये नेशनल हाईवे 100 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार के लिए है. 28.88 किलोमीटर लंबा है. प्रोजेक्ट की कुल कीमत है 720 करोड़ रुपए. इसके ग्रीन फील्ड कलमेश्वर बाईपास की लंबाई 6.2 किलोमीटर है. साथ ही चंद्रभागा नदी पर 432 मीटर लंबाई का एक बड़ा पुल बनाया गया है. एक रेलवे फ्लाईओवर है जिसकी लंबाई 1800 मीटर है. वहीं कुछ 4 छोटे पुल हैं. एक फ्लाईओवर है और 3 वेहिकुलर अंडरपास बनाए गए हैं. यात्रियों की सुविधा के लिए दोनों तरफ 10 बस शेल्टर बनाए गए हैं. जिस चंद्रभागा नदी के पुल की बात हमने की है उसकी लंबाई 252 मीटर और हाई एम्बैंकमेंट पहुंच मार्ग की लंबाई 180 मीटर है. मतलब ये है कि पुल की कुल लंबाई 432 मीटर है. वहीं रेलवे फ्लाईओवर की बात करें तो इसकी लंबाई 1800 मीटर और हाई एम्बैंकमेंट पहुंच मार्ग की लंबाई 600 मीटर है. मतलब कि कुल लंबाई 2400 मीटर है. इस नेशनल हाईवे के लोकार्पण से न सिर्फ विट्ठल रुक्मिणी मंदिर के लिए श्रद्धालुओं को बेहतर कनेक्टिविटी मिलेगी बल्कि मध्य प्रदेश और तेलंगाना राज्यों से नागपुर की भी बेहतर कनेक्टिविटी होगी. सालों से सड़क दुर्घटना और ट्रैफिक जाम की परेशानी झेल रहे सावनेर, धापेवाड़ा, कलमेश्वर और गोंडखैरी के लिए तो ये बहुत बड़ी राहत है. सुगम यातायात होगा और चंद्रभागा नदी पर 4 लेन के पुल से ट्रैफिक जैम से छुटकारा मिलेगा. जो 6.2 किलोमीटर का ग्रीन फील्ड कलमेश्वर बाईपास बना है उससे कलमेश्वर शहर को ट्रैफिक जैम से मुक्ति मिलेगी. रेलवे फ्लाईओवर, वेहिकुलर अंडरपास, फ्लाईओवर और ओवरपास से शहर को सड़क सुरक्षा में मदद मिल सकेगी और ट्रैफिक मैनेजमेंट में इससे बेहतरी आएगी. गोंडखैरी चित्स भवन एरिया में लॉजिस्टिक और इंडस्ट्रियल पार्क में इजाफा होगा. लोगों का समय और ईंधन बच सकेगा. और हाँ, इस इलाके के किसानों, कृषि और स्थानीय उत्पादों की कनेक्टिविटी बड़ी मंडियों से बेहतर तरीके से हो सकेगी. सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय का जिम्मा संभालने के बाद नितिन गडकरी जी के मार्गदर्शन में नागपुर जिले में 447 किलोमीटर के नए नेशनल हाईवे बनाए गए हैं. नागपुर शहर और जिलों को NHAI, PWD और CRF के जरिए सड़क विकास के लिए अब तक कुल 17,019 करोड़ रुपए की निधि मंत्रालय की तरफ से सौंपी गई है.
नितिन गडकरी जी और उनके मंत्रालय ने महाराष्ट्र के अलग अलग धार्मिक स्थलों से कनेक्टिविटी को बेहतर करने और श्रद्धालुओं के सुरक्षित सफर को खासा महत्व दिया है। आलंदी से पंढरपुर और देहू से पंढरपुर के पालखी राजमार्गों का समग्र विकास भी चल रहा है। सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय ने पिछले कुछ सालों में सभी धार्मिक स्थलों के लिए पहुंच को बेहद आसान बना दिया है और अब बारी थी विदर्भ के पंढरपुर यानी धापेवाड़ा की। अब इस नए राजमार्ग के निर्माण से धापेवाड़ा इंदौर, भोपाल, हैदराबाद और मुंबई से जुड़ गया है और विट्ठल रुक्मिणी मंदिर के लाखों श्रद्धालुओं को सावनेर, धापेवाड़ा, कलमेश्वर, गोंडखेरी तक 4 लेन वाला रास्ता मिल गया है, जो किसी वरदान से कम नहीं है। और इसी तरह इन प्रयासों पर नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया की टैगलाइन बिल्कुल सटीक बैठती है, सिर्फ सड़कें ही नहीं, राष्ट्र का निर्माण भी। संपूर्ण देशाला रस्त्यांच्या माध्यमाने जोडत विकासाला गती देणारे आपले आदरणीय नेते माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि त्यांना विनंती करते त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं। आपले खासदार आदरणीय कृपाल तुमानेजी, आमदार आणि आपले पूर्व पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आमदार श्री टेकचंद सावंतकर, नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे चेअरमन आदरणीय सूर्यवंशी साहेब, आपल्या आदाशाचे रहिवासी माजी आमदार सुधाकरराव कोळे, विठ्ठल मंदिराचे सर्व ट्रस्टी श्री आदित्य पवार, श्री रवी पवार, त्यांचे सर्व सहकारीगण, काटोल नगरपालिकेचे अध्यक्ष श्री चरणसिंग ठाकूर, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये जनतेची सेवा करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे आणि आता धापेवाड्यातही ज्यांचं घर झालेलं आहे असे डॉक्टर पोद्दार, ते कळमेश्वरचे आहे की धापेवाडचे आहे हे ठरवावं लागेल। त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद गजभिये, आनंदराव राऊत, रमेश मानकर, सोनबाजी मुसळे, दिलीप धोटे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि विशेषतः सर्व अधिकारीगण आणि बांधवांनो आणि बहिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये या रस्त्याचं उद्घाटन असताना आपल्या सगळ्यांना याचा आनंद होणं अतिशय स्वाभाविक आहे, पण याचा आनंद तुमच्यासारखा मलाही खूप जास्त झाला आहे। याचं कारण असं आहे की कळमेश्वर आणि धापेवाडा या रस्त्याशी माझ्याही पण लहानपणच्या बऱ्याचशा स्मृती जुळलेल्या आहेत। आपल्या इथे मोटर स्टँडवर चिखले नावाचे जे आता जे होते मध्ये त्यांचे वडील हे लनफन सर्व्हिसमध्ये नावं नोंदवायचे आणि लक्ष्मी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस कळमेश्वर ते धापेवाडा सावनेर अशी चालायची। त्याची विशेषता अशी होती की हात दाखवला तिथे गाडी थांबायची आणि टपावरही लोक बसायचे आणि त्यावेळी नदीवर हा पूल नव्हता, तर लहान धापेवाड्यामधून ती त्या झाडाखाली त्याचं सेंटर होतं आणि या ठिकाणी एवढा चिखल होता की ती गाडी चिखलामध्ये फसायची आणि अनेक वेळा कळमेश्वरवरून धापेवाड्याला रात्री गाडी नसेल तर पायी यावं लागायचं। त्याचाही पण अनुभव मला अनेक वेळा घ्यायला मिळाला। त्या सगळ्या जुन्या आठवणी, त्यातली माणसं बदलली, गावातली पण पिढ्या बदलल्या, जुने कार्यकर्ते मला वाटते तुळशीरामजी सोडल्यास बाकी पुष्कळशे जुने लोक आता कोणी नाही आहे। पवारसाहेब आमचे वकील साहेब म्हणायचो तेही पण गेले, कमलाबाई त्याही गेल्या। गावातली हळूहळू एक पिढी संपली, दुसरी पण पिढी आता थकली, नवीन पिढी आली, पण आज गावाचं चित्र बदललं। याचा गावकऱ्यांना जेवढा आनंद आहे तेवढा त्याच्यापेक्षा जास्त मलाही आनंद आहे, कारण मी पण भावनात्मकरित्या या गावाशी जोडल्या गेलो। आज भारत सरकारच्या वतीने
6-7 कामं मंजूर झालेली आहे. ती चांगली व्हावं, भक्तनिवास व्हावा, समोर पाणी यावं, तिथे बोटिंग व्हावं, गावामध्ये झाडं लागावी, खेळाचं चांगलं मैदान असलं पाहिजे. आणि आत्ताच बावनकुळे साहेबांनी विनंती केली की एक 40,000 स्क्वेअर फूटचा मोठा सोलर पॅनलवाला असं एक जर आपण बांधलं तर त्या ठिकाणी पावसाच्या काळात यात्रेकरूंकरता झोपायची पण व्यवस्था होईल आणि राहण्याची व्यवस्था होईल, वरती सोलर लाईट पण राहील. आणि अन्य वेळी धाप्यावड्यातल्या तरुण मुलांना व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन खेळण्याचे कोर्ट देखील त्याच्या आतमध्ये तयार होतील आणि खेळण्याची संधी पण मिळेल. तर मी आत्ताच NIT चेअरमन साहेबांना विनंती केली. ते म्हणाले आपण साहेब हे नक्की करू. त्यांनी मान्यता दिली, त्यामुळे हे काम नक्की होईल. गावामध्ये नदीमध्ये घाण पाणी का आहे असा माझ्या मनातला प्रश्न होता. तेव्हा मला कळलं की गावातले सगळे लोक आपल्या घराचं ड्रेनेज नदीमध्ये सोडतात. आता तुम्ही जर घाण पाणी सोडलं तर मग नदी घाण होणारच आहे. आणि म्हणून आता या योजनेमध्ये 2 STP बनवणार आहे आणि गावातलं सगळं घाण पाणी शुद्ध करून मगच ते पाणी नदीमध्ये सोडणार आहे. म्हणजे चंद्रभागा नदी शुद्ध करण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गाव सुंदर आणि स्वच्छ करणं हे केवळ सरकारचं काम नाही आहे. गाव सुंदर आणि स्वच्छ करणं हे गावातल्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे. सरपंच आणि गावातले ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांचंही काम आहे. गावातल्या शाळेमध्ये असणारे शिक्षकांचंही काम आहे. आणि गावाशी संबंधित असणारे आमदार, खासदार आमच्या सगळ्यांची पण जबाबदारी आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की आपण गाव हिरवं करू, चांगलं करू, गावात चांगली शाळा असली पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे, आणि एवढंच नाही तर या गावामधून विशेष रूपाने या गावाचं वैशिष्ट्य आहे की हातमाग व्यवसाय या गावाची विशेषता होती. मांगठे आणि कोष्टी समाजाचं मोठ्या प्रमाणावर हलबा समाजाचं गाव आहे. मी आता भारत सरकारच्या वतीने एक प्रकल्प सुरू केला आणि चिंध्यांपासून आपण आता गालिचे तयार करतो. त्याला खूप मागणी आहे. आतापर्यंत 1,500 महिलांना प्रशिक्षण दिलं आहे. मी बेलालाही पण एक काढतो आहे, इथेही काढलेला आहे आणि पाचगावचं चालू आहे. आणि एवढे सुंदर गालिचे आहेत की त्याच्यामुळे एका महिलेला 10,000 ते 12,000 रुपये महिना मिळू शकतो. माझी इच्छा आहे की अशा प्रकारच्या प्रकल्पातून आपल्या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. आपला भाजीपाला चांगला करून इथे फार्मर प्रोड्यूस कंपनी उघडावी. आता मोठ्या विदर्भात 5-6 हजार कंपन्या तयार झाल्या आणि आता या फार्मर प्रोड्यूस कंपनीचं अधिवेशन नागपूरला होणार आहे. मी त्या अधिवेशनात जाणार आहे. आणि म्हणून आपल्या गावामधला भाजीपाला मी देखील माझ्याकडे ऑर्गॅनिक भाजी लावतो. सगळे नागपूरला विकतो, प्रतापनगर चौकातल्या शेतकरी भंडारामध्ये. आणि एवढा चांगला भाव मिळतो की मार्केटमध्ये 15-20 रुपये असेल तर मला 30 रुपये भाव मिळतो. आणि आता ही रोज भाजी नेण्याकरता मी इलेक्ट्रिकचं एक 4 व्हीलर विकत घेणार आहे. आणि ती सगळी प्रतापनगर चौकातून तुम्ही जेवढी द्याल, भेंडी द्याल, जे द्याल ते मी विकीन. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्याला फार्मर प्रोड्यूस कंपन्या उघडून त्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. आपला संत्रा आपण निर्यात करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपला कापूस निर्यात व्हावा, सूत निर्यात व्हावं, कपडा निर्यात व्हावा. म्हणून आपण मुंबईचा समुद्र वर्धा जिल्ह्यातल्या सिंधीपर्यंत आणला. आता ड्रायपोर्टचं उद्घाटन करणार आहे आणि तिथून डायरेक्ट बांगलादेशमध्ये आपला सुती कपडा, सूत आणि कापसाच्या गाठी पाठवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला भाव देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही सगळ्या गावकऱ्यांची आहे. आपलं गाव आदर्श गाव झालं पाहिजे. आणि मला जेवढं सांगितलं ते तर मी करणारच आहे. आत्ताच मला मागणी केली होती. मला आनंद आहे, मी इथे येण्याच्या आधीच मंजूर केलेला आहे की गोंडखेरीपासून तर सावनेरपर्यंत या पूर्ण रस्त्यावर धापेवाड्यासहित आदाशाकडे वळणाऱ्या रस्त्यापासून सगळ्या रस्त्यावर मी 9 कोटी रुपयाचे लाईट लावण्याचा एस्टिमेट मंजूर केला आहे. 9 कोटी रुपये. आणि जवळपास 40 लाख रुपये मी पुलाच्या सौंदर्यीकरणाकरता ठेवले, तेही मंजूर केले आहे.
मी आजच विचारलं की मला असं आठवतं की त्रिपुरी पौर्णिमेच्या वेळी गावात रथ निघायचा, तर मी त्याचे फोटो मागितले आणि आजच मी वरोड्याच्या आधी जो अंडरपास लागतो त्याच्या दोन्ही बाजूला मोठी भिंत आहे, तर गोंडखेरीपासून विशेषतः त्या भिंतीवर विठ्ठल रुक्माई असेल, कोलबास्वामी महाराज असतील, रथयात्रा असेल, वारकरी असतील, आदाशाचा गणपती असेल, त्याचे भव्य प्रवेशद्वार असतील, या पुलावरही पण सौंदर्यीकरण करण्याबद्दलचं डिझाईन माझ्याकडे आलेलं आहे. मी पाहिलं आहे. 15-20 दिवसात त्या कामाला सुरुवात होईल आणि पुढच्या यात्रेच्या आत आपण हे सगळं काम पूर्ण करू, म्हणजे लोकांना कळेल की आपण विठ्ठलाच्या प्रति पंढरपुरामध्ये आलो आहे. मला खूप आनंद आहे की आज खूप काम करण्याची मला देशात संधी मिळाली. मला आपल्या आशीर्वादाने जगात पोहोचण्याची संधी मिळाली. कालच मी माझ्या 4 मित्रांना घेऊन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. जाण्याचं कारण असं होतं की मी जे काही बोलतो ते यूट्यूबवरून जगात जातं आणि मला 2 ते 3 लाख रुपये महिना रॉयल्टी मिळते. तर कालच माझ्याकडे त्यांनी 2 लाख रुपये आणून दिले. तर माझे मित्र होते म्हणून आता पार्टी द्या. तर रात्री मी जेवण्याकरता काल रात्री नैवेद्यमध्ये आम्ही सगळे दोस्त मंडळींना जेवण दिलं. तर मला आपल्या आशीर्वादाने खूप काही मिळालेलं आहे. विठ्ठलाच्या आशीर्वादाने, गणपतीच्या आदर्शाच्या आशीर्वादाने मी तृप्त आहे. आणि मी नेहमी म्हणतो की राजकारणापेक्षा समाजकारण केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, ईश्वराची सेवा केली पाहिजे. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आणि म्हणून आपल्या गावातले जे दीन आहे, दलित आहे, दुःखी आहेत, कॅन्सर, हार्टचे रुग्ण असतील, जे कोणी मला सेवेची संधी मिळते मी करत असतो. आणि मी आता मुलांनाही पण सांगितलं की तुम्हाला जो काही प्रॉफिट मिळाला त्यातला 10% समाजाला देऊन टाका. याचं कारण असं की या समाजामुळेच आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्की मला विश्वास आहे की आपलं गाव सुंदर झालं पाहिजे, आपला जिल्हा सुंदर झाला पाहिजे, आपलं शहर चांगलं झालं पाहिजे. आता मी नागपूरपासून तर छिंदवाडापर्यंत, नागपूरपासून तर काटोल, नरखेड, बैतूलपर्यंत, कळमेश्वर सहित, नागपूरपासून गोंदियापर्यंत आणि नागपूरपासून आपल्या वडशापर्यंत, गडचिरोली, नागपूरपासून चंद्रपूरपर्यंत आणि नागपूरपासून रामटेकपर्यंत आणि नागपूरपासून अकोल्यापर्यंत आणि पुढे शेगावपर्यंत मला 140 किलोमीटरच्या स्पीडनी चालणारी मेट्रो सुरू करायची आहे. आणि मला आनंद आहे की पार्लमेंटचं सेशन संपल्याबरोबर रेल्वे मंत्री नागपूरचं स्टेशन मोठं करण्याकरता, त्याच्या भूमिपूजनाकरता येणार आहे. त्याच कार्यक्रमात या करारावर सह्या होणार आहे आणि या कामाची सुरुवात होईल, याचाही पण मला खूप आनंद आहे. आज या ठिकाणी अजून एक चांगलं काम झालेलं आहे ज्यात तुम्ही पण लोकांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे. चरणसिंग ठाकूर बसल्यात, त्यांच्याकडनं मी आणि या स्टेजवरच्या सगळ्या नेत्यांनी शिकण्यासारखी एक गोष्ट आहे. त्यांनी आपलं काटोल, पारडसिंगा, छोट्या छोट्या कामाकरता कमीत कमी 100 वेळा माझ्याकडे त्यांनी दिल्लीला चक्रा मारल्या, पिछा नाही सोडत ते. आणि एवढे स्टेजवर बसलेले नेते आहे, हे यांच्या गावाच्या कामाकरता आजपर्यंत यातले अर्धे कधी माझ्याकडे दिल्लीला आले नाही, कधी नागपूरलाही आले. रागवू नका तुम्ही, पण आपल्या गावाची ओनरशिप तुम्ही घेणार नाही. आपलं गाव चांगलं झालं पाहिजे, तुम्ही जर ठरवणार नाही तर कोण गाव चांगलं करणार? तुम्ही म्हणाल की मी नितीन गडकरी कराल, बावनकुळे कराल, असं नाही जमत. मला आत्ता कोणतरी देवळात म्हणे बावनकुळेला दत्तक द्या. का? धापेवाड्याच्या नेत्यामध्ये दम नाही आहे का? बावनकुळे कायला पाहिजे? तुम्ही हे काम केलं पाहिजे. इथल्या लोकांनी पण पुढे झालं, आम्ही मदत करू. मी नागपूर शहर आणि जिल्हा मिळून या 8 वर्षात 2 लाख कोटी रुपयाची कामं केली. आणि आत्ताच नागपूरचा मी हिशोब बघत होतो. नागपूर जिल्ह्यामध्ये मी 50,000 कोटी रुपयाची कामापैकी 30,000 कोटी रुपयाची कामं पूर्ण केली आणि 20,000 कोटी रुपयाची कामं सुरू आहे जिल्ह्यात. नागपूर शहरामध्ये तर मी 1 लाख कोटी क्रॉस केले आहेत. आणि त्यामुळे कुमाने साहेब, तुम्ही एकदा जिल्ह्याचं पुस्तक काढा. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण WCL पासून, मॅग्नेजर ऑफ इंडियापासून
मेट्रोपासून रेल्वेपासून रोडपासून केवळ भारत सरकारच्या सहकार्याने किती कामं केली. पण एक गोष्ट खरी आहे की कामं चांगली झाली पाहिजे. मी मध्ये आलो तो मला काम बरोबर दिसलं नाही. मी चेअरमन सांगलं तोडून टाका म्हणलं सगळं. कोणी नेता आला तर माझं नाव सांगा म्हणलं. कोणाचं ऐकू नका. काम जर क्वालिटी चांगली नसेल तर मी याद राखा म्हटलं. मी कारवाई केल्याशिवाय नाही राहणार. मी VRCला एजन्सी अपॉइंट केली. तिथल्या आर्किटेक्टला सांगितलं की तुम्ही चांगलं डिझाईन तयार करा. त्यांनी चांगला प्लॅन तयार केला. त्यामुळे या गावामध्ये खेळण्याकरता उत्तम मैदान असलं पाहिजे. यात्रेकरूंकरता पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे. मंदिराच्या आजूबाजूला बसणारे गरीब लोक आहेत त्यांना दुकानं बांधून दिली. आता त्यांनी रस्त्यावर बसू नये, ठेले लावू नये, त्यांची व्यवस्था करून द्या. म्हणजे नारळाचं मी आत्ता सांगितलं त्यातही छोटं दुकान लावून द्या. त्याला कोणाच्या पोटावर पाय नाही मारायचा. पण आपल्या गावावर बसले रस्त्यावर, रस्ता आपलाच आहे आणि रस्ता नाही तर मग परसाकडेही बसायला काही हरकत नाही. मी पाहिलं आधी धापेवाडा, आता माहीत नाही मला बसतात की नाही बसत, पण रस्त्यावर रात्री बसायचे. असं गाव चांगलं नाही होत. विठ्ठलाचं गाव पवित्र करायचं असेल, सुंदर स्वच्छ करायचं असेल तर जबाबदारी इथे बसलेल्या धापेवाड्याच्या नागरिकांची आहे. हे गाव सुंदर झालं पाहिजे, नदी चांगली झाली पाहिजे, झाडं लागली पाहिजे, खेळाचं मैदान असलं पाहिजे, चांगली शाळा असली पाहिजे, शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि गावामध्ये यात्रेकरूंकरता, आपल्या भाविकांकरता, आपल्या इथे विठ्ठलाच्या गजर करून काम करणाऱ्या कार्यक्रमाकरता चांगली जागा असली पाहिजे. प्रवचनं झाली पाहिजे, कीर्तनं झाली पाहिजे. या सगळ्याच्या एकात्मिक प्रयासामधून गाव चांगलं होणार आहे. मला विश्वास आहे की आपण नक्कीच सगळेजण हे कराल. आत्ता मला चिठ्ठी आली आहे की MP मधला शिवनी, नरखेड, लोहारी, सावंगा, कारंजा, घाडगे हा पूर्ण MP ला जोडणारा जो रस्ता आहे हा राष्ट्रीय महामार्ग करण्याचं मी ठरवलेलं आहे. मी लवकरच करून याचं काम नक्की सुरू करीन. काटोल वरुड रस्त्याचं वरुड ते काटोल झालं आहे काम. नागपूर ते काटोल सुरू आहे. फॉरेस्टवाल्यांनी फॅक्टरीपर्यंत काम करू दिलं नाही. त्या गोडाऊनपासून काम सुरू झालेलं आहे आणि पलीकडे त्याचं काम पण लवकरच पूर्ण होईल. आंबडी सावनेर हे रस्त्याचे काम जवळपास दुपदरीकरणाचं पूर्ण झालं आहे. दहेगाव कुई हेही काम पूर्ण झालं आहे. दहेगाव उंबरेड येथील कामठी छावणी भागातील हेही काम पूर्ण झालेलं आहे. मनसर सलाई खुर्द दुपदरीकरण हेही पण पूर्ण झालेलं आहे. सावनेर बायपास पूर्ण झाला आहे. उंबरेड मालेवाडा पूर्ण झालेला आहे. असं 1776.44 कोटी रुपयाची कामं नागपूर जिल्ह्यात ही जी 16 कामं आहे ही एकंदर 6135 कोटी रुपयाची कामं पूर्ण झालेली आहे. NHI वर्धा बुटीबोरी चौपदरीकरणाचं काम जवळपास 1833 रुपयाचं ते पूर्ण झालेलं आहे. खापरी इथे रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. लिबर्टी सिनेमा ते मेंटल हॉस्पिटल उड्डाणपुलाचं बांधकाम, त्याचप्रमाणे ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान तिथलं काम, रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधलं काम, बुटीबोरी चौपदरी उड्डाणपुलाचं काम, सावनेर धापेवाडा असं मिळून आणि आजचं लोकार्पण आहे धरून हे जवळपास 6135 कोटी रुपयाची कामं पूर्ण झालेली आहे. आणि नागपूर उंबरेडचे काम 4 पदरी सुरू आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आत्ता कळमेश्वरचा उड्डाणपूल आहे. 3 ठिकाणी माझ्या आठवणीप्रमाणे 3ही ठिकाणी उड्डाणपूल मंजूर केले आहे. आणि आता जो कळमेश्वरचा उड्डाणपूल आहे तो म्हणून आजकाल मी कोंडखरीच्या रस्त्याने धापेवाड्याला येतो. कळमेश्वरला येण्याच्या इकडनं लवकर पोहोचतो. तर दोन्ही रस्ते आपल्याला झालेले आहे आणि याच्यात अनेक रस्ते जे आहेत त्याच्यामध्ये आता मी नागपूरपासून तर बुटीपोरेपर्यंत 6 पदरीकरण रस्ता बांधणार आहे. तिथे पुन्हा खाली रस्ता, वरती पूल, त्याच्यावरती मेट्रो असा आहे. नंतर वाडी असोला रस्त्याचं कॉन्क्रीटचं काम सुरू आहे. वाडीच्या पुलाचं काम सुरू आहे. रविनगरच्या पुलाचं काम डॉक्टर श्रीकांत जिचका त्याचे काम मी आज पाहिलं जोरात सुरू आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या कामामध्ये जी माझ्याकरता विशेष रूपाने महत्त्वाची गोष्ट म्हणजे निमजीचा तलाव 71,000 क्युबिक मीटर सॉईल तिथून काढली. केटापर 71,000 क्युबिक मीटर, वरोडा 71,000 किलोमीटर, उन्ना 71,000 किलोमीटर, टोटल 2.84 म्हणजे 2,84,00,000 क्युबिक मीटर माती काढून आपण त्या ठिकाणी वॉटर कॉन्झर्वेशनचं काम केलं आहे. धावलेल्या पाण्याला चालायला लावा,
चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. मी आत्ता पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 तलाव बांधून दिले. आता आपल्या इथला काटोल रोडवरचा कोणतं गाव, मेंढेपटार, 16 एकरचा तलाव भरला. 22,000 विहिरी चार्ज झाल्या. अकोल्याला हजारो एकर जमीन पाण्याखाली आली. त्यामुळे आपल्या इथे तुमचा हा जो नदीला जर पाणी बरोबर अडवलं तर माझ्याकडच्या विहिरी 24 तास चालतात. वॉटर कॉन्झर्वेशनचं एवढं महत्त्व आहे की आपल्या गावात 24 तास इरिगेशन होईल. त्यामुळे आदासा असेल, बोरगाव असेल, या सगळ्या ठिकाणी नदी नाल्यांचं खोलीकरण करणं, शेततळे बांधणं आणि आपली सगळी जमीन सिंचनाखाली आणणं हे आपल्या विकासाकरता अतिशय आवश्यक आहे. मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या गावाला अतिशय सुंदर रस्ता मिळाला. मी पुढे मागे हळूहळू धापेवाड्याला राहायलाही पण येणार आहे आणि त्यामुळे माझी पण सोय झाली. आणि या रस्त्यात माझ्या शेताकडलाही रस्ता झाला जुना धापेवाड्याचा. त्याच्यामुळे मी पण याचा रस्त्याचा फायदा ज्यांना मिळाला त्यातला एक आहे. त्यामुळे मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आनंद शुभेच्छा देतो. विठ्ठलाच्या चरणी मी आशीर्वाद मागतो की आम्हाला जनतेच्या सेवेकरता अजून चांगलं काम करण्याची शक्ती द्या आणि प्रामाणिकपणे सचोटीने भ्रष्टाचार न करता सगळ्या नेत्यांना सुबुद्धी दे की जनतेची सेवा चांगल्या हाताने आपल्या हातून होईल असा आशीर्वाद द्या. मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होईल. मी पुन्हा एकदा आज माझी पत्नी इथे नाही आहे, ती फॉरेनमध्ये गेली आहे. त्या मुलांनी रशियाच्या बाजूला सायबेरियामध्ये तिथे मोठं ऑफिस टाकून तिथे एक मोठं हॉटेल आहे, त्याचं उद्घाटनाला ती तिकडे गेल्यामुळे आज पूजा मला करता नाही आली. पण मी पुढच्या वेळी येणार आहे, पूजा करणार आहे आणि सगळ्या गावाला जेवायला बोलवणार आहे. आणि दुसरा आदासाला येणार आहे गणेशोत्सवाच्या काळात. आत्ताच मी सुधाकरला सांगितलं. आणि तिथे 1,00,000 सहस्त्र आवर्तनं अथर्व शीर्षाची करण्याकरता, गणपतीची पूजा करण्याकरता येणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम याच्यात 10 दिवसाचा गणपती हो त्यावेळी आदाशाला, आणि हा जो धापाडाचा कार्यक्रम आहे इथल्या ट्रस्टच्या आणि प्रमुख लोकांशी बोलून मी पुन्हा एकदा येईन. आज पूजा नाही करता आली पण पूजा करता येईल, कारण हा रस्ता पूर्ण झाला त्या परमेश्वराच्या विठ्ठलाच्या आशीर्वादामुळे झाला, विठ्ठल रुक्माईच्या आशीर्वादामुळे झाला, कोल्बास्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे झाला. अजून एक गोष्ट राहिली की कोल्बास्वामी महाराजांचं मंदिर मी गेलो होतो मध्ये, ते अर्धवट पडलेलं आहे. मी 1.5-2 कोटी रुपयाची मदत केली, मला वाटलं पूर्ण होईल. पण कालच चिचघरे आले होते, ते म्हणे साहेब पैशामुळे काम बंद पडलं आहे, 6 महिने झाले. आज मी त्या मंदिराचं काम करण्याकरता 50 लाख रुपये एक तर कुठून डोनेशन आणून देईन, नाही तर स्वतः देईल आणि या मंदिराचं काम पूर्ण करून देईन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. आणि आता या रस्त्याच्या खाली विठ्ठलाचं, रथयात्रेचं, वारकऱ्यांचं आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्माईच्याबरोबर कोल्बास्वामी महाराजांचं आणि रस्त्यामध्ये आपण आदाशाचं, गणपतीचं, अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे हा रस्ता लाईटसहित चांगला सौंदर्यीकरणाचं करू, जेणेकरून येणाऱ्या लोकांना या रस्त्यावरून आपण भक्ती मार्गावरून जातो आहे अशा प्रकारचा भाव निर्माण झाला पाहिजे. ह्या नक्कीच हे काम 4-6 महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा धापेवाड्याच्या जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन की आपल्या सगळ्यांना नागपूर जवळ आलं, चांगला रस्ता मिळाला. आपल्या प्रगती आणि विकासाचा हा महामार्ग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रगती आणि विकास करेल या विश्वासाने मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. ते खासदार साहेबांनी इथे भैयाजी गडकरींची जागा होती, त्यांच्या वारसदारांनी मला सांगितलं की आम्ही डोनेट करायला तयार आहोत. 5-6 हजार स्क्वेअर फूट आहे, ते फुकट देणार आहे. आणि खासदार साहेबांनी त्या ठिकाणी एक व्यायामशाळा करता त्यांनी पैशाऐवजी मी त्यांना विनंती केली होती. त्यांनी 25 लाख रुपये दिले आहे. तिथे ग्रीन जिम आणि अत्याधुनिक व्यायामशाळा गावातल्या तरुण मुलाकरता बांधून पूर्ण होईल. मी त्यांचेही पण मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. बस राष्ट्रीय राजमार्ग